इतरांवर आणि ईश्वरावर तीन प्रकारे आपण आपले माणसं जे आहे ते तीन प्रकारे प्रेम करतात. तमोगुणी प्रेम, रजोगुणी आणि सत्वगुणी. आता हे तीन गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. मग प्रेमाची अभिव्यक्ती करताना तुम्ही कोणत्या गुणानं करता त्यावर त्याचा प्रकार आहे. आता तमोगुणी प्रेम काय असतंय की इतरांना, आपल्या समोर जो पार्टनर आहे किंवा आपल्या समोर जे कोणी आहेत त्यांना जर त्रास होत असेल तर मला आनंद होतो. हे झालं तमोगुणी प्रेम. रजोगुणी प्रेम मध्ये स्वार्थ आहे, माझ्यासाठीच सगळं काय, माझ्यासाठी सगळं काय मलाच मिळालं पाहिजे. हे झालं रजोगुणी प्रेम. आणि सत्वगुणी प्रेम म्हणजे आपण दुसऱ्याच्या गुणावर प्रेम करतो. तो चांगला आहे म्हणून प्रेम करतोय, दिसायला सुंदर आहे म्हणून प्रेम करतोय, माझं ऐकतोय म्हणून प्रेम करतोय, किंवा माझ्यासारखा वागतोय म्हणून प्रेम करतो. तर हे झालं सत्वगुणी प्रेम. पण हे सत्वगुणी प्रेम करत असताना जेव्हा आपण ह्याच्याही पलीकडे जातो तर त्यावेळेस काय, हे कुठलंही कारण नाही राहत आणि आपण प्रेम करतो. म्हणजेच ते काय, त्याची परिणती कशामध्ये झाली, भक्तीमध्ये झाली. आणि अशा प्रकारचं प्रेम आपण कुणावर करू शकतो, ईश्वरावर, गुरुवर प्रेम करू शकतो. कशामुळं, तर त्यांच्यामधले जे काही गुण आहेत त्या गुणांकडे न बघता त्यांनी जो उपदेश केलेला आहे, जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्याच्यावर आपण चालत असतो. आणि त्यामुळं मग आपण ते गुणातीत प्रेम करतो आणि त्यालाच भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी गरज कशाची आहे, तर गुरुची गरज आहे. आणि मग गुरुनी जे काही सांगितलेलं आहे ते पूर्णपणे आपण त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवतो, आपण त्याला फॉलो करतो. मग गुरु काय सांगतोय, मग त्या गुरुशी आपण वादविवाद न करता त्यांनी सांगितलेल्या उपदेशावर आपण चालतो. हे काय झालं, भक्ती झाली. मग आपण आपल्याला सुद्धा त्याची प्रचिती येते. जेव्हा आपण गुरुदेवांकडे जातो तर बरेच गुरुदेवांनी आपल्याला उदाहरण सांगितले की बरेच प्रश्न घेऊन जातो. इथून जाताना आपण जोरात जातो, गुरुदेवांना मला हे विचारायचं, हे प्रश्न विचारायचा आहे, ते प्रश्न विचारायचा आहे. तर असे बरेच जण, आपल्याही मनात कधी असं आलं असेल की आपल्याला गुरुदेवांना हे विचारायचं, आणि जेव्हा आपण तिथे जातो त्यांच्या जवळ तेव्हा ते सगळं विसरून जातो आणि काहीही विचारत नाही. तर त्याचं एक उत्तम उदाहरण दिलं की एक पत्रकार होती, ते पत्रकारनं त्यांची मुलाखत घ्यायचं असं ठरवलं होतं. अतिशय प्रसिद्ध अशा न्यूजपेपरची पत्रकार होती. पण समोर जेव्हा गुरुदेवांच्या बसली त्यावेळेस तिचं सगळं आठवलं नाही काही, आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आणि मग तिनं तिनं काय सांगितलं, तिनं एक माफी मागितली की मला सगळं काही विचारायचं होतं परंतु मी नाही विचारू शकले. पण तिने जी मुलाखत आहे ती मुलाखत आपल्या गुरुदेवांचे जे प्रवचन आहे, गुरुदेवांचं जे पूर्वीचं संवाद आहे, तर त्याच्यातून सगळं तयार करून तो लेख लिहिला. परंतु प्रत्यक्षात जेव्हा समोर उभी होती त्यावेळेस तिला काही सुचत नव्हतं. तर असं हे गुरुच्या सानिध्यामध्ये असं होत असतं. म्हणून भक्ती आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी गरज कशाची आहे, तर ती गुरुची गरज आहे की नाही. आणि मग जेव्हा ही भक्ती आपल्या जीवनामध्ये उतरते तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याची अभिव्यक्ती होत असते.
आणि त्याच्यातले मुख्य दोन प्रकार सगळ्यात मुख्य आहेत. ते म्हणजे दास्य भाव. पहिला प्रकार काय? दास्य भाव. तो मी त्यांचा दास आहे आणि ते माझे ईश्वर आहेत. आणि मग ह्या दास्य भावामध्ये काय होतंय की आपण सेवा करायला लागतो. जसं अतिशय चांगलं उदाहरण दिलंय की हनुमंत जे आहे, तर हनुमंताला विचारलं की तू श्रीरामाचा एवढा मोठा भक्त आहेस, तर मग श्रीराम कुठे आहेत दाखव, आणि त्यांची भक्ती तू कशा प्रकारे करतो हे सांग. तर हनुमंत काय म्हणले, ते मी काही दाखवू शकत नाही, पण माझ्या रोमारोमामध्ये श्रीराम आहे. तर माझी छाती फाडून बघा, आतमध्ये काय दिसतंय, तर श्रीराम दिसतात. तर ही दास्या भक्ती आहे. दास्या भावानं जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळेस ही अभिव्यक्ती होते. आणि दुसरा आहे तो म्हणजे सखा भाव. सखा भाव म्हणजे काय? तो माझा सखा आहे, तो माझा प्रियतम आहे, आणि तो प्रियतम आहे त्याच्यावर मी प्रेम करतो आहे. तर त्या ठिकाणी काय येत आहे? कांता भाव येतो. कांता भाव म्हणजे काय? शेअरिंग, वाटणं. मग त्याच्यामध्ये त्याच्या जीवनात जे घडेल त्याच्याशी मी सहमत आहे, त्याच्याशी मी सहकार्य करत आहे. प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये त्याच्या सोबत आहे. तर तो कोणता भाव आहे? सखा भाव, किंवा त्याला आपण कांता भाव असं म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी कसं आहे, दास्य भावामध्ये थोडीशी दुरी असते, रिस्पेक्ट असतो. परंतु जेव्हा सखा भाव येतो, कांता भाव येतो, त्यावेळेस काय, ती दुरी मिटते आणि तो आणि मी सारखेच आहोत, अशा प्रकारची भक्तीची अभिव्यक्ती त्या ठिकाणी होत असते. आणि जेव्हा आपण आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये हे सर्व काही अभिव्यक्ती करतो आपण, तर अशा वेळेस भक्त काय करतात? तर तीर्थस्थान आहे. तर तीर्थस्थान म्हणजे कोणतं तीर्थस्थान आहे? ज्या ठिकाणी ज्ञानी लोकांचा सहवास आहे, ते काहीतरी दिवस राहिलेले आहेत, ज्ञान चर्चा झालेली आहे, त्याला आपण काय म्हणतो? तीर्थस्थान. तर ह्या तीर्थस्थानामध्ये जे भक्त जातात, तर त्या भक्तांच्या भक्तीसाठी देवता सुद्धा तरसत असतात. त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात अशा प्रकारचे भक्त मिळण्यासाठी. असे भक्त जेव्हा मिळतात तेव्हा त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात. शास्त्र आहे तर गुरु आहे, तर गुरुच्या आधीच गुरु आहेत, त्यांचं ज्ञान आहे, आणि त्यानंतर शास्त्र आहे. आपल्या बाबतीत सुद्धा आपण आहोत आणि आपल्यानंतर शास्त्र आहे की नाही? वेद आहेत, हे सगळं काही ज्ञान जे आहे ते कुठून उपजलेलं आहे? माझ्या आतून उपजलेलं आहे. म्हणजे सगळ्यात आधी मी आहे आणि नंतर मग शास्त्र आहे. तर मग ह्या शास्त्राच्या ह्याच्यासाठी, शास्त्राच्या ज्ञानासाठी सुद्धा भक्त जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण भक्तच ते सगळं ज्ञान अभिव्यक्त करतो, प्रत्यक्षात अभिव्यक्त करतो. अभिव्यक्त करतो म्हणजे काय? जीवनामध्ये प्रत्येक कृतीमध्ये ते दिसायला लागतं, आहे की नाही? तर अशा प्रकारचं जे भक्ती आहे, ह्या भक्तीची अभिव्यक्ती जी आहे, ही अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे होत असते. आणि ह्या अभिव्यक्तीसाठी, अशा भक्तांसाठी ईश्वर सुद्धा, देवता सुद्धा त्या भक्तीचे भुकेले आहेत, गुरु सुद्धा त्या भक्तीचे भुकेले आहेत. गुरुचं महत्व केव्हा आहे? जेव्हा त्यांचे भक्त आहेत तेव्हा. आणि मग गुरु आपल्याला काय, की आपल्याला शोधत येतात आणि शोधत येऊन आपल्याला त्या भक्तीमध्ये रममान होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात, आहे की नाही? म्हणून काय म्हणलेलं आहे की शास्त्री कुर्वन्ति शास्त्रान, आहे की नाही? म्हणजेच शास्त्र जे आहे, भक्तांमुळं, ज्ञानींमुळं शास्त्र आहे की नाही?
तर अशा प्रकारची जी भक्ती आहे ती विविध वेगवेगळ्या प्रकारे ती अभिव्यक्त होत असते. अभिव्यक्त होते म्हणजे कृतीमध्ये उतरत असते आणि ते आपल्याला दिसतंय. वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात, वेगवेगळ्या प्रकारची त्यांची अभिव्यक्ती असते. आता काही जण दास्य भक्त आहेत, दास्या भाव त्यांच्यामध्ये वृद्धिंगत झालेला आहे, तर मग ते काय करणार, दास म्हणूनच सेवा करतात, की नाही. आणि असे जे दास असतात ते कसे असतात, प्रसन्न चित्त असतात, है ना, हसतमुख असतात, आनंदी असतात. कारण दास हा कधी उदास होत नाही. आणि कशामुळे उदास होत नाही, कारण तो एकटा असला काय, गर्दीमध्ये असला काय, लोकांसमोर असला काय, अवतीभोवती कोणी असले का नाही असले का, तर त्याची कनेक्टिव्हिटी कोणाशी आहे, गुरुशी आहे, ईश्वराशी कनेक्टिव्हिटी आहे. आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणी प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांना कोण असतंय, गुरुचा सहवास असतो. आणि त्यासाठी एक अतिशय उत्तम असं उदाहरण दिलंय कनकदासांचं, की एक केळ आहे ते सगळ्या शिष्यांना दिलं आणि ते कसं खायचं, तर गुरु जे आहेत ते गुरु जिथे दिसत नाहीत, गुरु नाही आहेत, अशा ठिकाणी खायचं. आणि मग त्या ठिकाणी भक्त कोणता आहे, खरा भक्त कोणता आहे, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी कोण दिसतंय, गुरु दिसतात. आणि मग कनकदास काय म्हणते, की अशी जागा मला मिळालीच नाही की ज्या ठिकाणी तुम्ही नाहीये. आणि म्हणून मग मी हे जे दिलेलं केळ आहे हे मी परत करतो. तर हे काय, भक्ती जी आहे ना ही अशा प्रकारची भक्ती असते, है की नाही. आणि असे आपण केव्हा जातो, जेव्हा आपण ह्या भक्तीच्या रसामध्ये वेगवेगळ्या अभिव्यक्तीमधून जेव्हा आपण जातो, तर त्या अभिव्यक्तीमधून जात असताना आपली भक्ती जेव्हा ह्या प्रकारे खोलवर जाते, तर तेव्हा काय होते, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. 12 महिने 24 तास कोण आहे, तोच आहे सर. आणि मग मी जे काही करतो ते त्याच्यासाठीच करतो. जे काय माझी अभिव्यक्ती आहे ती त्याच्यासाठीच आहे. माझ्या माझं जे वागणं आहे ते त्याच्यासाठीच आहे. त्यानंतर मी जे जे काही ज्ञान प्राप्त करतो ते त्याच्यासाठीच आहे. तो आणि मी वेगळा नाही आहे, एकच आहोत. अशा प्रकारची अभिव्यक्ती जेव्हा होते तेव्हा तो खरा भक्त आहे. आणि ते भक्ताचं खरं लक्षण आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं आहे. जय गुरुदेव.